हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानामध्ये शुकशुकाट. दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतून माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त. आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट. लष्कर प्रमुखांचा आज जम्मू काश्मीर दौरा. श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार. पहलगामला जाण्याचीही शक्यता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर. अनंतनागमध्ये घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट. हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा. राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन. पाकिस्तानवरती निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन. भारताने नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड. शिमला करार रद्द करण्याचा इशारा. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद. भारताबरोबरचा व्यापारही स्थगित. पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून भोंदूबाबाकडनं 3 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण. नागपुरातली धक्कादायक घटना. भोंदूबाबासह 3 जण अटकेत. मुंबईतला एल्फिन्स्टन ब्रिज आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार. कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर सन्मान. सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मानाने गौरव. सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण.